ऑलराईट मंडळी, आणखीन एक मराठी सिनेमासृष्टीकडनं ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे हार्दिक शुभेच्छा. 21 मार्चला हा सिनेमा येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि जाणून घेऊया नक्की याचा ट्रेलर कसा वाटलाय ते. कास्टिंगबद्दल सगळ्यात आधी बोलायचं झालं तर याच्यामध्ये पुष्कर जोग आपल्याला दिसतोय मुख्य भूमिकेत आणि याच्या आयुष्यात असणाऱ्या 2 मुली म्हणजेच हेमल इंगळे आणि पूर्वी मुंदडा दिसतायत. बरं, यांच्या समवेतच आणखीनही कलाकार आपल्याला दिसतात. अभिजित चव्हाण, विशाखा सुभेदार, पृथ्वी प्रताप, विजय पाटकर आणि इतरही बरेचसे कलाकार आहेत. आता पुष्कर जोग याच व्यक्तीने या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. एकंदरीत जो ट्रेलर आहे तो आपल्याला ॲक्चुअली रिच जाणवतोय, म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यू थोडीफार नक्कीच वाढवलेली दिसतेच आहे. त्याचबरोबर आपल्याला पॅरिस, एम्स्टरडॅम, त्याच्यानंतर दुबईतले बरेचसे लोकेशन्स आपल्याला दिसतायत या सिनेमामध्ये. एकंदरीत ओव्हरऑल जर मला तुम्ही विचाराल तर सिनेमाची ॲटलीस्ट प्रोडक्शन व्हॅल्यू तर वाढली आहे. दरवेळेला जी कंप्लेंट आपण करत आलेलो आहोत, की बाबा रे थोडंसं बजेटवरती काम करा, थोडंसं बजेटवरती काम करा, तर ते इथे मात्र पुष्कर जोग यांनी ते केलेलं आपल्याला जाणवतंय. एकंदरीत त्याचा ट्रेलर जर आपण पाहिला तर सिनेमॅटोग्राफी वगैरे सगळ्या गोष्टी तर ओके सगळ्या आहेतच. पण मग ट्रेलरमधनं ॲज सच स्टोरी काही अजून रिव्हील झालेली नाही. सो दॅट वॉज अ प्लस पॉइंट बिकॉज सिनेमाचं जे नाव आहे ते असं आहे की हार्दिक शुभेच्छा. पण त्याचं काय? आता त्याचं म्हणजे नक्की कशाचं काय? तर एकंदरीत मला जेवढा एक प्राथमिक अंदाज बांधता येतोय या सिनेमाचा ट्रेलर पाहता तो असा की सेक्शुअल काही ऑकवर्ड कॉन्व्हर्सेशन्सवरती हा सिनेमा असणार आहे. नक्की त्या काय-काय आता गोष्टी आहेत. अ, लैंगिक सुसंगता ज्याला आपण म्हणतो, तर फारच अलंकारिक शब्द आहे. पण हां, याच्याशी आजूबाजूला काहीतरी फिरणारा असा काहीतरी हा सिनेमा असणार आहे. नक्की आपल्याला ते कळेलच 21 मार्चला, कारण आपल्या सगळ्यांच्या भेटीला तो 21 मार्चला येतोय. पण एक मला फक्त खंत अशी की आता पुष्कर जोग यांनी काय झालंय माहितीये का, की आता इथून मागचे पण पुष्कर जोगचे जर एक लांबलचक शृंखला पाहिली, ऑलमोस्ट सगळेच सिनेमे त्यांचे आपल्याला फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन शूट केलेले दिसतायत. आता ते का बरं वारंवार सातत्याने तेच करताना आपल्याला दिसतायत ते नाही कळत आहे किंवा ते कोडं नाही उलगडत आहे. कोणीतरी त्यांना प्लीज ते विचारावं. कारण ना आता काय झालंय मंडळी, की साधारण आपण 2011-12 मध्ये जर का गेलो ना थोडंसं अजून मागे, तर त्यावेळेला तो एक काळ तसा होता, की जिथे फॉरेन लोकेशन्समध्ये जाऊन शूट करणं असेल, बॉलिवूड, साऊथ, मराठी सगळेच, अगदी सगळेच करायचे त्याच्यामध्ये. तर ते सिनेमे त्यावेळेला चालायचे किंवा ते छान-छान लोकेशन सगळं खूप सुंदर वाटायचं, नयनरम्य वाटायचं. पण आता असं झालंय ना, की पोस्ट कोव्हिड ॲक्चुअली लोकांचं ना कंटेंट इतका त्यांनी एक्सप्लोर केलेला आहे, की त्यांचा टेस्ट हा अपग्रेड झालाय. तर तो मराठी मेकर्सचा टेस्ट अजून अपग्रेड होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आज तागेत सुद्धा फक्त लोकेशन्स, फॉरेन लोकेशन्स हे एक तो एक हुक पॉइंट असू शकत नाही सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांना खेचण्यासाठीचा. तर आता प्रेक्षकांना हवाय मुख्य मूळ कंटेंट आणि तो जर या सिनेमात नसेल ना, तर मग इट्स वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ एनर्जी अँड वेस्ट ऑफ टाईम. सो लेट्स सी. एकंदरीत माझं हे मत आहे, की आता मराठी सिनेमासृष्टीतल्या लोकांनी किमान कॉमेडीचा जो जॉनर आहे त्याला थोडंसं साईडला, अगदी म्हणजे थोडंसं नाही पूर्णच असं साईडला काढून दिलं पाहिजे, फेकलं पाहिजे. कारण आज सुद्धा ट्रेलरमध्ये जर आपण पाहिलं तर असे टँग, टुंग असे जे ते साउंड इफेक्ट्स असतात, कुठच्याही पंचला लँड करण्याकरता थोडीशी एक मदत मिळते त्या साउंड इफेक्ट्सची. तर ते वापरले जातात. तुला काहीही आवडत असेल ना, तर तू आम्हाला सांग. आम्हाला चालेल. आमची इच्छा होती की तू तबला शिकावास, पण तू बासरी शिकून आलास. पण आय थिंक कॉमेडी करण्यासाठी हास्यजत्रा आहे आणि ते 15-15 मिनिटांचे स्किट्स करतायत. कधी-कधी तेही खूप रटाळवाणे वाटू लागलेत, पण ठीक आहे, ॲटलीस्ट ते करतायत. त्यामुळे कॉमेडी सोडून आता मराठी मेकर्सने ना सस्पेन्स, थ्रिल किंवा एक फोकलोर या पद्धतीचे जे जॉनराज आहेत ना, तर ते त्यांनी एक्सप्लोर नक्कीच करायला पाहिजे. कारण सोबतच्या इंडस्ट्रीज ॲक्चुअली खूप पुढे निघून गेलेल्या आहेत आणि आपण अजून सुद्धा मराठी सिनेमासृष्टीमध्ये या प्रकारचे साउंड इफेक्ट्स वापरून पंचेसला लँड करू पाहतोय. तर आय थिंक इट्स हाय टाईम राइट नाऊ आणि खूप मोठा अलर्ट आहे हा. पण बघूया 21 मार्चला सिनेमा एकंदरीत कसा ठरणार आहे ते आपण जाणून घेऊयातच. त्याचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती येणारच आहे. माझा घसा थोडा दुखतो त्याकरता मी प्लीज माफी मागते परत एकदा. आणि असेच बॅक टू बॅक व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू. तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.